ही सगळी परिस्थिती आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब स्वतः कुटुंब प्रमुख म्हणून त्या ठिकाणी आले, स्वतः बघितली. साहेबांनी विनंती केली होती सरकारला की ह्या शेतकऱ्याला जर आता वाचवायचं असेल तर किमान एका हेक्टरला 50,000 रुपयाची मदत ही शेतकऱ्याचा सातबारा आम्ही कोरा करू, ही संपूर्ण कर्जमाफी त्या ठिकाणी द्यावी, ही प्रमुख मागणी घेऊन आदरणीय उद्धवजी त्या ठिकाणी सरकारला विनंती केली होती. या 31,800 कोटीच्या पॅकेजपैकी प्रत्यक्षात तुमच्या खात्यावर किती पडले तू? आपल्याला माहिती आहे की पूर परिस्थिती निर्माण झाल्याच्या नंतर जी पूर परिस्थिती न भूतो न भविष्यती, त्या पुराच्या पाण्यामुळं शेतकऱ्यांची झालेली अवस्था, शेतीची झालेली बिकट परिस्थिती, गाळानं भरलेल्या विहिरी, खरडून गेलेल्या जमिनी, वाहून गेलेली जनावरं आणि अशा घरात साचलेला पाण्याचा चिखल, ही सगळी परिस्थिती आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब स्वतः कुटुंब प्रमुख म्हणून त्या ठिकाणी आले, स्वतः बघितली आणि त्याच्या बाबतीत साहेबांनी विनंती केली होती सरकारला की ह्या शेतकऱ्याला जर आता वाचवायचं असेल तर किमान एका हेक्टरला 50,000 रुपयाची मदत आणि त्याचबरोबर जे वचन तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी दिलं होतं की शेतकऱ्याचा सातबारा आम्ही कोरा करू, ही संपूर्ण कर्जमाफी त्या ठिकाणी द्यावी, ही प्रमुख मागणी घेऊन आदरणीय उद्धवजी त्या ठिकाणी सरकारला विनंती केली होती. पण आज सरकारनं 31,800 कोटीच्या पॅकेजच्या बाबतीत घोषणा केली. या 31,800 कोटीच्या पॅकेजपैकी प्रत्यक्षात तुमच्या खात्यावर किती पडले तू? काहीच नाही. अजून 70% लोकांच्या खात्यावर पैसे जमा नाहीत. आणि मगाशी दानवे साहेबांनी दाखवलं की एका शेतकऱ्याच्या नावावर किती रुपये जमा झाले असते, जरा अंदाज बांधा बरं. अरे अरे लय जास्त झालं. 6 रुपये जमा झाले. 6 रुपये. बाई 6 रुपये. राजा उदार झाला आणि हाती मला वाटतं भोपळा सुद्धा यायचा नाही. ही अवस्था बांधवानो, त्या 31,800 कोटी रुपयाच्या पॅकेजचं किती दुरावस्था आहे. मला तुम्हाला सगळ्याला विचारायचे की ज्याची विहीर बुजली गेली होती त्याला 30,000 रुपये होते, किती जणांना मिळाले? हात वर करा बरं. ज्याची जमीन खरडून गेली होती त्याला 3.5 लाख रुपये त्या ठिकाणी मिळणार होते, किती जणांना मिळाले? आणि आज उद्धवजी साहेब स्वतः शेतकऱ्याची भावना समजून घेण्यासाठी, नेमकं पदरात काय पडलंय हे समजून घेण्यासाठी जेव्हा तुमच्यात आले तेव्हा साहेबांवर टीका करणाऱ्या मंडळींना मला एवढंच विचारायचंय की निवडणुकीसाठी लोकांचा वापर कोण करतंय आणि निवडणूक नसताना त्या खुर्चीत मुख्यमंत्री म्हणून बसल्याच्या नंतर आदरणीय उद्धवजींनी कुठलाही निकष, अटी आणि कुठलाही अभ्यास न करता या शेतकऱ्याला 2 लाख रुपयाची कर्जमाफी एका अंगठ्यावर दिलती का नाही? हो दिलती का? तेव्हा कोणची निवडणूक होती? आज त्याच मंडळींना मला विचारायचंय की निवडणुकीच्या आधी तुम्ही दिवाळीला आनंदाचा शिदा दिला आणि निवडणूक झाल्याच्या नंतर आम्हाला हायब्रिड आलं का नाही? तांदूळ कसा आहे ती जनावर तर खातेली का हो? म्हणजे निवडणुकीच्या आधी आनंदाचा शिदा, निवडणूक झाली की हायब्रिड. तुम्हाला मला विचारायचंय, निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही शेतकऱ्याला वचन दिलं की तुमचा सातबारा आम्ही काय करू, आणि निवडणूक झाल्यावर आता अभ्यास. ही सगळं सरकारचं आपण अतिशय जवळून बघितलंय. साहेब मगाशी मी एक विचार केला की केंद्रातल्या सरकारनं उद्योगपतीचं 17 लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ केलंय. किती लाख कोटीचं? एकदाच एनडीएच्या काळात 75,000 कोटी रुपयात अख्ख्या देशातलं शेतकऱ्याचं कर्ज काय झालं? माफ झालं. मला सांगा, 17 लाख कोटीमध्ये आपल्या संबंध देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज 22 वेळेस माफ झालं असतं. किती वेळेस? पण ह्या पटुशांनी एकदा तरी माफ केलं का? ही परिस्थिती आहे. आज मला तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांना विचारायचंय, सोयाबीन काय थोडं बहुत काढलंय,
ते आता घरी ठेवलंय का पाठ तिला घातलो? काय भावानं ऐकलं? 3200, 3800. कुठलं हमीभाव खरेदी केंद्र होतं का? आता माल शेतकऱ्याकडचा सगळा, आता हमीभाव खरेदी केंद्रात कुणाचा माल जाईल? ही अवस्था आहे, ही परिस्थिती आहे. मला तुमच्या सगळ्यांना विचारायचंय, ह्याच सोयाबीनचा भाव आपण 11,000 रुपये क्विंटलनं विकले, आठवतंय का? तीच सोयाबीन आज 3800 आणि 3200 विकायची पाळी का आली हो? सरकारनं त्या ठिकाणी पाम तेल आयात केलं, सोया पेंड आयात केली आणि 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन आज आपल्याला 3800 विकायला भाग सरकारनं पाडलं. केवळ केंद्र सरकारच्या धोरणामुळं हे पाप त्या ठिकाणी सरकारनं आपल्या बाबतीत केलंय. उद्धवजी नेहमी मागाशी भाषणात म्हणले की आमचा शेतकरी तुमच्याकडे भीक मागायला आला नसता जर आज आमचं सोयाबीन तुम्ही डीओसी आयात केली नसती, तुम्ही सोयाबीन आयात केली नसती, तुम्ही पाम तेल जवळचं जर आयात शुल्क कपात केलं नसतं आणि सोयाबीन 11,000 रुपये क्विंटलनं जर विकलं गेलं असतं तर आमचा शेतकरी गेला असता का कोणाच्या दारात कर्जमाफी द्या म्हणून? केवळ शेतकऱ्याला मारणारी धोरणं आणायची आणि शेतकरी संपवायचा. आज मला आपल्या सगळ्याला कळकळीची विनंती करायची की फक्त निवडणुकीपुरतं लोकांचा वापर करून घेणारी ही मंडळी आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहेत त्या फक्त पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांकडनं. कारण साहेब तुम्ही आम्हाला कायमस्वरूपी आमच्या कुटुंबातले एक सदस्य म्हणून त्या ठिकाणी वाटता आणि तो मान तो बहुमान आम्ही कायमस्वरूपी तुमच्या पाठीमागं उभा केलाय. निश्चितपणे जोपर्यंत हे सरकार शेतकऱ्याच्या बाबतीत निर्णय घेत नाहीत तोपर्यंत आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी लढा देणार आहेत आणि आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीमागं पूर्ण ताकदीनिशी उभा राहायचंय. राहणार का नाही?